आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीनं ही सुद्धा एक मोठी जाहीर सभा आहे. ती रविवारी 4 अर्थात मी स्वतः तर आहेच तिथे. धनगर समाजाचे नेते शेंडगे येणार आहे. भटक्या विमुक्त समाजाचे लक्ष्मणराव येणार आहे. धनंजय मुंडेचा सुद्धा फोन आला होता, सुद्धा येणार आहे. असे अनेक लोक येतील वेगवेगळ्या समाज. 374 जाती आहेत. सगळेच लोक काय बोलू शकणार नाही. सत्संग मुंडे आमचे सुभाष राऊत आहेत. ही म्हणजे आहेत त्याची सगळी व्यवस्था करताय. कसं आहे ना की आज म्हणजे एकीकडे पाऊस आणि शेतीचे हे प्रॉब्लेम सुरू आहेत लोकांचे, आणि दुसरीकडे असं ऐकायला येतं की रोज एक दोन जे आहेत आत्महत्या होतात ओबीसीच्या आपल्या मुलांच्या. आता 10 आत्महत्या झाल्या. मोठी विदारक परिस्थिती. आणि त्या सगळ्यांचं असं आता आहे की आता आपलं सगळं संपलेलं आहे. आता आपल्या ह्या सगळ्या आमच्या मंडळींना कळवायचं आहे ओबीसीच्या, आपण काही तुम्ही काळजी करू नका. आत्महत्या करण्याचा अजिबात त्या वाटेला जाऊ नका. आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नाची शिकस्त करणार आहोत. खात्री आहे की आम्ही त्याच्यामध्ये विजय मिळवणार. आपण ज्याप्रमाणे मी सांगितलं रस्त्यावर म्हणजे आता रॅलीज वगैरे या घेणार. आणि आमची एक जे आहे सरकार आणि काही पुढारी असतील राज्यात, त्यांना ती एक ओबीसीची शक्ती जी आहे ते शक्ती आहे ओबीसी. आणि कोर्टात सुद्धा आहेत. कोर्टात 5 अर्ज दाखल आम्ही केलेले आहेत आणि चांगले वकील त्यासाठी उभे आहेत. कुणबी सेने नाभिक समाजातर्फे आहे, माळी महासंघातर्फे आहे, समता परिषदेचा आहे, असे वेगवेगळे जे आहेत. आणि आम्हाला आणि आमचे जे सगळे वकील जे आहेत, जे सगळे सिनियर ज्येष्ठ आहेत, ते सांगतात की निश्चित याच्यामध्ये यश राहणार नाही. त्यामुळे आम्ही प्रयत्न करीत असताना कोणीही आत्महत्येचा वगैरे विचार करत, किंबहुना सगळ्यांनी शक्ती लावून जिथे सभा घेता येते. बीडला आता ही सभा घेतोय आपण. या प्रचंड महासागर लोकांना आपण दाखवूया जनतेचा. वेगवेगळे जे आहेत लीडर्स जे आहेत ओबीसी आपल्या परीनं जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत, मोर्चे काढतायत. महात्मा फुले परिषदेतर्फे सुद्धा तहसीलदार, कलेक्टर अनेक ठिकाणी जे आहेत निवेदन जात आहेत. काही ठिकाणी उपोषणं सुद्धा लोकांनी केली. वेगवेगळ्या समाजाचे लोक आपापल्या पद्धतीने आहेत याला ओबीसीचे बाहेर पडलेले आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आमच्या ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगतोय, जनतेला, आणि ह्या मागासवर्गीयांच्या या लढाईमध्ये दलित समाज, आदिवासी
इतर सगळे समाज त्यांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे. कारण ही बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवून दिलेल्या या गोष्टी आहेत. 340 मध्ये या ओबीसीच्या लहान लहान जातींना एकत्रितरित्या काही मदत केली पाहिजे. स्पष्ट म्हटलेलं आहे की पाहिजे. 341 मध्ये अर्थातच दलित समाजाचं संदर्भामध्ये त्यांनी याची जी मांडणी केली आणि 342 मध्ये आदिवासी समाज. तर आम्ही सगळे जे आहोत तिन्ही घटक हे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या आणि पार्लमेंटने मंजूर केलेल्या या समाजाच्या पोटी निर्माण झाले हे आमचे हे वेगवेगळे जे आहेत घटक आहे. मला आता इतर काही लोक बोलतात ते बोलू द्या. आपण अनेक गोष्टी या त्यांच्या कायद्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या नाहीत. पुढे जेव्हा येतील तेव्हा पाहू. पण तूर्त जे आहे आपली एकी भंग कामा नये आणि धीर सोडता कामा नये. लढाईला बाहेर पडलं पाहिजे. आपल्या सगळ्या अलुतेदार बलुतेदार हा आपला इतिहास आहे. हा लढण्याचा इतिहास आहे. पळण्याचा याला नाही. छत्रपती मावळ्यांची सेना तुम्ही आम्ही कोणीही हे आत्मघात आहे असं काहीतरी आत्महत्या करणं कृपया जाऊ नका. जालना सगळ्या सोलापूर 4 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भूजल पूर झाली. अन्नवसाची समस्या निर्माण झाली आणि धाराशिव जिल्हा त्यांना त्यांनी नाचगाणे पण केले. असं व्हिडिओ व्हायरल. पण परिस्थितीमध्ये जे गांभीर्य लक्षात घेतलं हा चेहरा आहे हे सगळं ठेवूनच जे आहेत यापुढे वागलं पाहिजे. आता कोणी काही बोलू नसतं. पण आज ज्यावेळी या सगळ्या जिल्ह्यातले जे आहेत शेतकरी कुटुंब रडतायत, सगळं काही साफ झाले, अशा वेळेला जे आहे थोडंसं जबाबदारीचं सगळ्यांकडून अपेक्षित आहे. यावरच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हटलंय की इतक्या मोठ्या संकटामध्ये जर कलेक्टर हा सारखीच प्रशासकीय असेल सरकार याकडे गांभीर्याकडे लक्ष देत आहे की या कलेक्टरांवरती शिस्तभंगाची कारवाई करणार असा प्रश्न देखील येतो. ठीक आहे. आता तुमच्या मार्फत ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जे प्रमुख कारभारी आहेत त्यांच्याकडे मंत्रालयामध्ये पोहोचतात आणि तिथून त्यातून जे काय करायचं ते करतील. जनरल मला काय सांगायचं ते मी तुम्हाला सांगितलं. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी रस्त्यावर यावं, मराठवाड्यात जावं आणि शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे. कारण ते पण दौऱ्यावर होते. ठीक आहे ना. आता असं आहे की देशामध्ये अनेक प्रचंड प्रमाणामध्ये जे आहेत ह्या गोष्टी घडत आहेत. उत्तरांचल आणि इतर ठिकाणी जे आपण जे पाहिलं त्या ठिकाणी सुद्धा कितीतरी जे आहेत रस्ते बंद झाले, लोक सापडली, त्यांना हेलिकॉप्टर बाहेर काढ. पंजाबमध्ये सुद्धा अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाली. रोज आपणच टी व्हीवाले जे आहेत दाखवतात की देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कुठे कमी, कुठे जास्त, कुठे प्रचंड अशा प्रकारचा पाऊस आणि त्यातून जे आहे लोक संकटांना सामोरं जात आहेत.
अशा वेळेला ठीक आहे, ज्याला जे जे जमेल ते करतोय. परंतु भारत सरकार या प्रत्येक राज्यामध्ये कुठे कुठे काय काय झालं आणि यांना काय करता येईल याचा संपूर्ण जे आहे डाटा गोळा करून ते मदत करणार. ही सगळी मंडळी जी आहेत त्यांनी जे आहे निर्णय घ्यायचे आहेत की आपल्याला काय मदत करावी लागेल. तशी ते करत असतातच. अनेक वेळेला आपल्याला लष्कराची मदत लागते, हेलिकॉप्टर. अशा वेळेला मुख्यमंत्री आणि सगळे जे आहेत हे वरती टाकतात आणि तिथूनच मग ऑर्डर्स निघतात की तुम्ही मदत सगळे बाहेर या. तर ही मदत चालूच. परंतु हे सुद्धा होईल. तर मला असं वाटतं की भारत सरकारकडे सुद्धा आता अमित शाह साहेबांकडे दिले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी. आज मला असं वाटतं की मुख्यमंत्री सुद्धा दिल्लीत गेलेले आहेत. तर सर्व जो आहे आपण प्रयत्न करू. तर पंजाब आणि हिमाचलमध्ये जसं नैसर्गिक संकट कोसळलं त्यावेळी केंद्राने जशी मदत केली होती तशीच राज्यात करावी, अजितदादांनी तसं पत्र दिलेलं आहे. ठीक आहे ना, दिलं तर आता प्रत्यक्ष मुख्यमंत्री गेले आहेत, ते प्रत्यक्ष बोल ते सगळं ते मांडतील. किती नुकसान झालं आहे, काय झालेलं आहे, ते जे काय व्हिज्युअल्स आहेत ते दाखवतील की बघा काय परिस्थिती. आणि मग त्यातून जे आहे जास्तीत जास्त मदत मिळेल आपल्याला. हेक्टरी साहेब 50,000 रुपयांची मदत अशा पद्धतीचं मागणी होती आहे. अनेक जण अशा पद्धतीचं मागणी करतात. आपल्याला काय वाटतं किती मदत मिळायला पाहिजे आम्हाला? असं आहे की प्रत्येकाला काय तेवढीच मदत मिळेल अशी काही अपेक्षा नाही आहे. कुठे कमी नुकसान झालं आहे, कुठे जास्त झालं, काही ठिकाणी त्याच्याहीपेक्षा जास्त मदत करावी लागेल. जिथे रस्ते गेले, घर गेली, सगळंच गेलं, तर तिथे आणखी पैसे टाकावे लागतील सरकार. एक सरकारची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे लाडकी बहिणीची, त्यामध्ये आता समोर अजून नवीन माहिती मिळते की 8,000 सरकारी कर्मचाऱ्यांनीच यामध्ये पैसे घेतले. सरकार आता या सरकारी कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करणार का, असा देखील प्रश्न उपस्थित. असं आहे की मी आता गेली काही 4-5 महिने सांगतो आहे की त्या नियमात जे बसत नाहीत त्यांनी सरळ सरळ या लाडक्या बहिणीची ही योजना आम्हाला नको, आम्ही या नियमात बसत नाही असं करून अंग काढून घेतलं पाहिजे स्वतःच. पण आता काही लोकांनी स्वतःहून ते अंग काढून घेतलं त्यातून. आणि मग काही जे आहेत शासनाचे अधिकारी ते शोध घेत आहेत आणि त्याच्या. परंतु सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा, सरकारी कर्मचाऱ्यांनी असं जर ते केलं आहे तर त्याच्यावर आता सरकार ठरवेल काय करायला पाहिजे. गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये खुनाचं सत्र चालू आहे. कोयते घेऊन रील्स बनवले जात आहेत. नाशिककर भयभीत आहेत. पोलिसांना आपलं काय सूचना असतात? मी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणार आहे. परंतु आपल्याला कल्पना आहे की उद्या नाशिक शहरामध्ये म्हणजे आजच भारताचे जे आहे भूषण गवई साहेब, महाराष्ट्राचे प्रमुख चीफ जस्टिस, मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि अनेक अशी जी आहेत मंडळी, आणि त्यासाठी जे आहे आता संध्याकाळपासूनच ती सगळी मंडळी यायला. त्या कामामध्ये ही सगळी आमचे रेव्हेन्यूचे आहेत, महानगरपालिकेचे आहेत, ही सगळी मंडळी उद्या दुपारपर्यंत जे आहेत बिझी आहे. आणि त्यानंतर बोलणार आहे यांच्याबरोबर. पोलीस कमिशनर असेल किंवा आपले SP असतील त्यांच्याशी बोलेल. बार्शीमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सगळं आता नैसर्गिक संकट होतं. माझं तेच तर सांगणं आहे की सरकार तुमच्या बरोबर आहे. काल सुद्धा मी सगळ्यांना तेच सांगत फिरत होतो, पण त्यामार्फत सगळ्यांना सांगतो की शासन नक्की तुम्हाला मदत करते आहे, तुम्ही काळजी करू नका. कधी कधी ही आपत्ती येते, बरं ही आपत्ती काही एकट्यावर आली का? अरे भारतभर ही आपत्ती चालू आहे, राज्यात तर आपल्या आहेच. तर असं धीर सोडू नका.
हेच सांगू शकतो मी, आणखी काय करू आता. आणि आत्ताही मला हे हात जोडून की कुणीही हतबल होऊ नका, धीर सोडू नका. सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील. सरकारच नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनता जी आहे तुमच्या पाठीमागे या ना त्या प्रकारे उभे राहणार आहे. ते परवाच्या दिवशी सिडको परिसरामध्ये काही शिधापत्रिका आढळून आल्या. त्या काही कोऱ्या अवस्थेत होत्या, तर काहींवर सही शिक्के देखील होते अधिकाऱ्यांचे. तर हे नेमकं काय आपल्या फक्त काही माहिती आली आहे? मी त्यांना बोलवलेलं आहे. मुंबईवरून सुद्धा काही अधिकारी त्यांनाही बोलवलेलं आहे आणि या संपूर्ण याची जे चौकशी करतो आहे मी. की वापरलेल्या होत्या की आणखीन कशासाठी काय आहे त्याच्या पाठीमागे, की खोट्याच होत्या, काय नक्की आहे ते संपूर्ण आम्ही चौकशी करू. आणि मला असं वाटतं आम्ही ते पोलीस कंप्लेंटसुद्धा केलेली आहे. धन्यवाद. त्या दिवशी त्याला ॲडमिट केलं होतं, त्याला डिस्चार्ज मिळाला का ताजनेला?